ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार. आज भगवान श्रीरामकृष्णांचे अजून एक त्यागी शिष्य स्वामी योगानंदजी महाराज यांची जन्मजयंती. रामकृष्ण संघामध्ये ही जन्मजयंती साजरी करण्याचं मागचं उद्दिष्ट म्हणजे हेच की आपण सतत जेव्हा उज्ज्वल चरित्रांचे चिंतन करतो तर त्यांचे ते चरित्र, त्यांच्या शिकवणी त्याचा कुठेतरी आपल्या मनावरती एक खोलवर परिणाम होतो आणि त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक परिवर्तन घडून येत असतो. तर आज या पावन दिवशी आपण योगानंदजी महाराज त्यांच्या चारित्र्याचं काही स्मरण करूया, काही घटना विशेष त्याचे जरा स्मरण करूया. योगानंदजी महाराज यांचा संन्यासपूर्वीचं नाव योगींद्रनाथ राय चौधरी. जन्म झाला 30 मार्च 1861 साली. वडिलांचं नाव नवीनचंद्र राय चौधरी. या परिवाराच्या संदर्भात जर विशेष काही सांगण्यासारखं असेल तर अत्यंत कुलीन आणि धनाढ्य. धनाढ्य जर म्हटलं तर वडिलोपार्जित खूप संपत्ती या परिवाराजवळ होती. पण वडील म्हणजे योगींद्रनाथ राय चौधरी यांचे वडील म्हणजे योगानंदजी महाराजांचे वडील ते अत्यंत ईश्वरनिष्ठ, ईश्वरपरायण भक्त असे होते आणि त्यांची जे काही जमीन जुमला किंवा इतर ज्या प्रॉपर्टीज होत्या त्याच्याकडे फार विशेष लक्ष देऊ शकले नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला की त्याचा परिणाम असा झाला की कालोत्तर ती सगळी संपत्ती, जमीन ही इतर कोणी त्याच्यावरती कब्जा प्राप्त करून या परिवारावरती खूपच एक विकट किंवा विपन्न अवस्था अशी प्राप्त झाली. भविष्यामध्ये योगीन म्हणजेच योगींद्र मोहन, योगींद्रनाथ हे काही उद्योग करतील आणि पारिवारिक स्थिती बदलेल अशी आशा त्यांचे वडील नेहमीच मनात बाळगायचे. लहानपणाचं जर यांचं बघितलं तर अभ्यासात हुशार खूप, पण रुची नाही. येत्या काळामध्ये ज्यांना संपूर्ण जगाला ईश्वरच सत्य आणि जगत मिथ्या हे सांगायचं आहे, शिकवायचं आहे आणि तेही जीवनातून, तर ते कसे या मायामोहामध्ये फसतील. आणि म्हणूनच प्राथमिक काही शिक्षण आगरपाडा नावाचा एक भाग आहे कलकत्त्याच्या जवळ, दक्षिणेश्वरच्या जवळच आहे. तिथे त्यांचं काही शिक्षण झालं जवळपास मॅट्रिकपर्यंत आणि त्याच्यानंतर मग शिक्षणात त्यांनी काही उन्नती केली किंवा अभ्यास केला असं कुठेही आढळत नाही. भगवान श्रीरामकृष्णांनी आपले 6 शिष्यांना ईश्वर कोटी म्हणून ज्यांची ओळख सर्व जगाला करून दिली
त्या 6 एक म्हणजेच आपले योगीन महाराज. इतर कोण होते? तर स्वामीजी, राजा महाराज, प्रेमानंदजी, निरंजन महाराज, योगीन महाराज आणि पूर्णचंद्र घोष. ईश्वर कोटी म्हणजे नेमकं काय असतं? तर ईश्वर कोटीची जर परिभाषा आपण बघितली तर जे लोक गॉड लाईक सोल म्हणजे ईश्वर सम जे पुरुष असतात किंवा जे इटर्नली फ्री असतात, की ज्यांना कर्माचे बंधनं नसतात, ते फक्त या संपूर्ण जगाला काही मार्ग दाखवण्याकरता आलेले असतात. आता हे सगळी परिभाषा जर बघितली की जे ईश्वर सम असतात, ज्यांना कर्माचे बंधनं नसतात आणि जे फक्त करुणेपोटी आलेले असतात, तर आपल्याला वाटतं की हे सगळं तर अवताराचे लक्षण आहे की काय? पण तसं नव्हे. अवतार आणि हे जे ईश्वर कोटी महापुरुष याच्यामध्ये अंतर असतो. आणि काही मी असे काही प्रोजेक्ट निवडून ठेवलेले आहेत की येत्या काळामध्ये त्यांच्यावरती पण थोडी चर्चा करणार आहोत. त्याच्यामधला हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. एक एक फारच इंटरेस्टिंग मुद्दा ज्याच्यावरती असं वाटतं की खूप चर्चा झाली पाहिजे की खरं शरणागती काय असते. शारदानंदजी महाराजांनी जेव्हा लीला प्रसंग लिहायला सुरुवात केली, त्यांनी सगळ्यात आधी गिरीशचंद्र घोषवरतीच त्यांनी सगळं लिहिलं. का? कारण की त्यांनी सगळं काही ठाकूरांना समर्पित केलेलं होतं आणि ते मनाच्या एका विशेष स्थितीमध्येच येऊ शकतं. याच गिरीशचंद्र घोषांची जर स्थिती आपण चर्चा केली तर इतकं विचित्र हे एक चरित्र आहे. जगातले सगळे वाईट काम यांनी केलेले आहेत आणि तरीसुद्धा काशीपूरमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी एक गेरुवा वस्त्र त्यांच्याकरता ठेवला होता. हे डोकं गांगरून करणारी सगळ्या गोष्टी आहेत. आणि एवढंच नव्हे तर त्यावेळेस गिरीशचंद्र घोषनी ते कपडे स्वीकार केले, पण ते घातले नाही. परिवर्ती काळामध्ये जेव्हा त्यांना असं वाटलं की मी संन्यास घेतला पाहिजे आणि ते माताजींकडे जातात, तर माताजी म्हणतात, म्हणजे काही बोलत नाही, पण ते स्पष्ट एका प्रकारे म्हणजे तो नकारच असतो. ठाकूर म्हणतात आहे, ठाकूरांनी वस्त्र दिलेले आहेत आणि आपल्या दृष्टीमध्ये ते कसे आहेत? थिएटर करणारे आणि सगळ्या वाईट गोष्टी करणारे. पण त्यांना ठाकूरांनी त्यांना संन्यास का द्यावा? आणि ते ठाकूरांनी, अवतार वरिष्ठांनी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग आहे ना, आणि याच्यावरती खूप चर्चा झाली पाहिजे. असो, मी जरा विषयाला एक वेगळं वळण देऊ इच्छित नाही, पण हे काही गोष्टी आहेत. आणि विशेषकर अजून एक 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 पॉईंट सांगून मग पुढे जाऊया. भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणतात की मन मुख एक करणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि मन मुख एक करणं, तर याची साधना कशी करावी पहा, याच्याकडे फारसं आपण लक्ष देत नसतो. पण हे काही इतके की फीचर्स आहेत की यांच्यावरती जोपर्यंत आपण एक सखोल चिंतन करणार नाही किंवा केलं गेलं पाहिजे, करणार नाही त्यात काही फारसं पुस्तकी विद्यांनी काही फार असं बिघडत नसतं, पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक योग्य दिशा मिळण्याकरता हे सगळं चिंतनं आवश्यक आहेत. तर हे पण पुढे बघणार आहोत. तर सुरुवात झाली होती की ईश्वर कोटी आणि अवतारमध्ये एक फरक असतो. जरी ॲपरंटली त्या गोष्टी आपल्याला सारख्या दिसतात की दोन्ही म्हणजे ईश्वर कोटीसुद्धा ईश्वर सम असतात, कर्मबंधनात ते कधी सापडत नसतात, करुणापोटी त्यांनी जन्म घेतलेला असतो, तरीसुद्धा एक फार मोठा फरक या दोघांमध्ये असतो. असो, अजून जे काही उद्गार योगीन महाराजांच्या संदर्भात स्वामीजींनी स्वतः उद्गारले आहेत ते म्हणजे की आम्हा लोकांमध्ये कोणी सर्वतोपरी कामजित असेल तर तो योगीन. हे वाक्य मी मुद्दाम का त्याचं उच्चारण करत आहे? कारण की हे कोणी दुसऱ्या तिसऱ्यानी नव्हे, स्वतः स्वामीजींनी उद्गारलेत. ते काय म्हणतात? आम्हा लोकांमध्ये कोणी सर्वतोपरी कामजित असेल तर तो योगीन. आणि एके ठिकाणी स्वयं भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की योगींचा जन्म हा अर्जुनाच्या अंशातून झालेला आहे. त्यांचे डोळे अर्जुनासारखे होते. अर्जुनाचे जे काही
कर्तृत्वपणा द्वापर युगामध्ये आणि योगीन महाराजांचा स्वभाव, या दोघांमध्ये काहीही मेळ आपल्याला सापडत नाही, काही मेळ सापडत नाही. पण शेवटी भगवान श्रीरामकृष्णांनी कोणत्या एका विशिष्ट उद्देशाने त्यांना आणलं होतं हे एक मोठं कोडच आहे. पण ते अर्जुनाच्या अंशातून जन्माला आले होते हे स्वयं भगवान श्रीरामकृष्णच म्हणतात. अत्यंत शांत स्वभावाचे, खूप सरळ, कोणालाही न दुखवणारे, खूप सहन करणारे, सुसभ्य आणि सुसंस्कृत, मी दोन शब्द वापरतोय, पॉलिश्ड आणि डिसेंट, मोस्ट डिसेंट, अत्यंत सुसभ्य आणि सुसंस्कृत, आणि त्यातून मनाची अशी सूक्ष्मता प्राप्त केलेली होती योगीन महाराजांनी. आता शेवटी ईश्वरकोटीच, की आपल्या अवतीभोवती जे काही घडत असेल किंवा आपल्या अवतीभोवती जे लोक असतील त्यांना आपल्याकडून त्रास होऊ नये याची ते भरपूर काळजी घ्यायचे. किंवा त्यांना त्यांचे हावभाव ओळखून त्यांना कसं आनंद प्राप्त होईल तसं ते वागायचे. आणि याच्या विपरीत त्यांचे अशी अपेक्षा असायची की त्यांचे हावभाव ओळखून इतरांनी सुद्धा त्यांच्याशी तसा व्यवहार करावा, पण ते शक्य नसतं. का? कारण की इतर लोकांची मनाची सूक्ष्मता तशी नसते आणि म्हणून अशा लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. आणि याचं अजून एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या माताजी, मोस्ट डिसेंट, मोस्ट कल्चर्ड, अत्यंत सुसभ्य आणि सुसंस्कृत, पण अशा लोकांना खूप त्रास सोसावा लागतो. मात्र हे तेवढंच खरं, कारण ते स्वतः लोकांच्या मनाचे भाव समजू शकत आणि त्यांची ही अपेक्षा असते की इतरांनी सुद्धा त्यांचे मनाचे भाव समजून घ्यावे, पण ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना तसं शक्य नसतं. असो, त्यांची आणि श्रीरामकृष्णांची जी भेट एका पत्रिकेच्या माध्यमातून होत असते. ब्रह्मसमाज त्यावेळेस केशवचंद्र सेन यांनी जो निर्मित केला होता त्याची एक पत्रिका सुलभ समाचार, त्याच्यामध्ये बरंच काही श्रीरामकृष्णांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या उपदेशाबद्दल लिहिलेलं छापलेलं गेलेलं असतं. ते वाचण्यात येतं आणि ते खूप प्रभावित होतात. श्रीरामकृष्णांची त्यांचा परिचय होण्याच्या आधीची गोष्ट आहे की एकदा योगीन महाराज म्हणजे योगींद्रनाथ रायचौधरी हे दक्षिणेश्वरी भेटीला जातात. सहज, खूप सुंदर बगीचा असतो आणि त्या बगीच्यामध्ये महाभावतारणींना फूल वाहण्याकरता त्यांना काही फुलं पाहिजे असतात आणि त्या बगीच्यामध्ये भगवान श्रीरामकृष्ण आपल्या साधारण वस्त्रांमध्ये फिरत असतात. तर यांना म्हणजे योगीन महाराजांना असं वाटतं की अरे, हा माळी दिसतोय, आणि मग त्यांना ते सहजपणे म्हणतात की हो, जरा 2 फुलं देता का? ठाकूर खूप आनंदाने काही फुलं निवडून त्यांना देतात. ही घटना म्हणजे घडते त्याच्या काही वर्षानंतर. तेव्हा सुलभ समाचारमध्ये योगींद्रनाथ त्यांच्याबद्दल वाचतात आणि त्यांच्या भेटीला जातात, कारण की मनामध्ये उत्कंठता आहे, आध्यात्मिक स्पृहा आहे. आणि जेव्हा ते भगवान श्रीरामकृष्णांच्या खोलीमध्ये पाय ठेवणार आणि जीप चावतात. का? त्यांना स्मरणात येतं की 1, 1.5 किंवा 2 वर्ष आधी मी ज्यांना माळी समजून ज्यांना फुलं मागितली होती ती व्यक्ती हीच. आणि त्यांना असं वाटत होतं की परमहंस म्हणजे काहीतरी जटाजूट, रुद्राक्ष माळा वगैरे असं काहीतरी असेल, पण तिकडे ते बाह्य कोणतंच असं चिन्ह नव्हतं. भगवान श्रीरामकृष्ण काहीतरी तात्विक चिंतन करत असतात, म्हणजे काहीतरी गोष्टी सांगत असतात भक्तांना, आणि तिथेच योगींद्रनाथ हे खूप म्हणजे ज्याला म्हणतो स्पेल बाउंड होऊन ते सगळं ऐकतात. चर्चेचा सत्र संपतो, प्रणाम करायला आतमध्ये येतात. पहिल्या भेटीतच भगवान श्रीरामकृष्ण विचारतात नाव, वडिलांचं नाव उद्गारल्याबरोबर खूप आनंद व्यक्त करतात की अरे, तू नवीनचंद्र रायचौधरीचा मुलगा आहे, खूप छान, खूप छान. अरे, तुझ्या घरी तर मी अनेकदा आलेलो आहे. आता घरी आलेलो म्हणजे त्या गावामध्ये अनेक रायचौधरी असतात आणि ते एकाच परिवारातले असतात, म्हणून कदाचित योगीन महाराजांना तेव्हा कळलं नसेल.
तुझ्या घरी मी अनेकदा भागवत ऐकलेलं आहे, शास्त्र ऐकलेले आहेत. तुझ्या घरचे लोक माझा खूप सन्मान करतात आणि खूप छान तू आलास, तू पुन्हा येशील असं सांगून जेव्हा योगीन महाराज निरोप घेतात, त्यांना इतकं एक आकर्षण वाटतं योगीन महाराजांना, की ते फार जास्त वेळ वाया न घालवता लागलीच दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या भेटीला जातात. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी भेटीला तेव्हा जातात, तर भगवान श्रीरामकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि म्हणतात की खूप छान तू आलास, नवीन नवीन प्रेम आहे ना, सारखं सारखं येत जा. अरे तू एक फार अत्यंत उच्च कुळात तुझा जन्म झालेला आहे, तुझ्यामध्ये मी काहीतरी आध्यात्मिक लक्षणं बघत आहेत, थोडं काही केल्यानेच तुझं सर्व काही होऊन जाईल. पहा, भगवान श्रीरामकृष्ण कसं टप्प्याटप्प्याने आपले सगळे येणारे त्यागी शिष्य, जे की येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये, माझ्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांमध्ये एक धर्मभाव जागरण करण्यासाठी हे त्यागी शिष्य तयार करत होते, एक आचार्यांची परंपरा तयार करत होते. साधारणपणे ही अशा प्रकारच्या भेटी वरच्यावर घडत असतात. आणि आधीच सांगितलं की अभ्यासात हुशार असूनही काही फार विशेष रुची नव्हती. आणि घरच्या लोकांना हे लक्षात आलं की दक्षिणेश्वरी हा जात असतो आणि तिथे एक वेडा ब्राह्मण आहे. ही चर्चा पसरलेली असते त्यांच्या घरामध्ये, आत्ताच आपण चर्चा केली, खूप सन्मान असतो ठाकूरांना. पण तरी याचं मन अजून कुठे भलत्या ठिकाणी वळून जाऊ नये अशी त्यांना भीती वाटते. आणि आता वयात सुद्धा आले होते आणि त्यांना असं वाटतं की यांनी काहीतरी उपार्जन करून घरामध्ये काही अर्थ आणावा. ही घटना घडेल त्याच्या आधी एक फार महत्त्वाचा एक प्रसंग घडलेला आहे. आणि विशेष करून रामकृष्ण संघाच्या इतिहासामध्ये त्याचं एक फार एक आगळं वेगळं महत्त्व आहे असं मला वाटतं. बंधू भगिनींनो, आध्यात्मिक जीवनामध्ये विशेष करून भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामीजींची जे काही शिकवणी आहेत, त्याचं खूप आपण एक सखोल चिंतन केलं पाहिजे. कधी छोट्या छोट्या वाक्यामध्ये इतकं काही मोठं दडलेलं असतं आणि त्याच्याकडे आपण जर काही लक्ष दिलं नाही छोट्या घटनांमध्ये, तर खूप काही आपण एक मोठं मिस करू असं अनेकदा वाटून जातं. योगीन महाराजांची सारखी ये जा सुरू आहे ठाकूरांकडे. आणि व्रतस्थ राहणं हे आध्यात्मिक साधकाकरता फार अपेक्षित आहे. शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलंय आणि भगवान श्रीरामकृष्ण सारखंच सांगत असत या सगळ्या संदर्भात. तर एके दिवशी जेव्हा हे योगीन महाराज ठाकूरांना विचारतात की या दुष्ट कामना वासनांवरती कसा ताब्या मिळवायचा, प्रश्न विचारल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्ण एकदम सहजपणे उत्तर देतात की अरे हात ताळी वाजवून हरिनाम घेत जा, हरिनामचं उच्चारण करत जा, हात ताळी वाजवून हरिनामाचं उच्चारण करत जा, याने या सगळ्या दुष्ट कामना वासना या नाहीशा होतील. उत्तर ऐकल्यानंतर योगीन महाराजांना ते काही फारसं पटलं नाही. आणि याच्यामध्ये असं कोणतं विशेष काहीतरी आहे असं त्यांच्या मनाला तो विचार शिवून गेला. आणि एकदमच ज्याला म्हणतो की असमाधानी होते या उत्तराने. आणि काही दिवसानंतरच, 1 किंवा 2 दिवसानंतरच त्यांच्या लक्षात आलं की त्या दक्षिणेश्वरी जिथे साधूंच्या राहण्याकरता भरपूर जागा होत्या, तिथे एक हठयोगी आलेला आहे, नारायण नावाचा. आणि तो त्याच्या अवतीभोवती अनेक लोकांचा घोळका आहे आणि तो विभिन्न प्रकारचे काहीतरी प्रयोग करून दाखवतोय. आता हठयोग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की शरीराची म्हणजे भौतिक शुद्धी राखून आणि
हे शरीर जास्त कसं टिकेल याच्याकडेच त्यांचं लक्ष असतं. पहा, अध्यात्म म्हणजे काय किंवा आपण काय करत असतो की या शरीराचा बोध किती लवकर नाहीसा होईल. आपण शरीराची काळजी घेतो. थोडं पण तात्विक चिंतन करूया. महत्वाचं आहे असं वाटतं की कुठे अंतर असतो बघा. आपण सर्वजण काय करत असतो की या शरीराचा बोध कसा कमी होईल, पण शरीराची काळजी घेतो. पण हठयोगामध्ये काय करत असतात की त्या शरीराची इतकी निगा राखतात, इतकी त्याची वास्तुपुस्त करतात की ते शरीर किती जास्त टिकेल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणजे देहबोध किती दृढ होईल याच्याचकडे त्यांचं लक्ष असतं. आणि हे आपल्या रामकृष्ण विवेकानंद परंपरेचे एकदम विपरीत आहे. पण योगीन महाराज ठाकूरांच्या उत्तर ऐकून असमाधानी आहेत. हरिनाम घेऊन काय दुष्टवासना कमी होतील. आणि त्यांना वाटलं की कदाचित या नारायण हे जे हठयोगी आहे हे काहीतरी उपाय सांगतील, म्हणून ते ठाकूरांकडे न जाता त्या हठयोगीचे तिथे बघून त्यांच्या सगळ्या त्या क्रिया बघू लागले. आता मजा अशी झाली की नेमके ठाकूरांनी बघितलं. पहा, या सगळ्या याला म्हणतात डिव्हाइन प्रोव्हिडन्स, दैवीय लीला. नेमके ठाकूर तिथे पोहोचतात म्हणजे ते बघतात आणि त्याला बोलवतात, इकडे ये. आणि आता समोरच पकडल्या गेलेले आहोत, काही उपाय नाही आहे. घेऊन जातात परत आपल्या खोलीकडे आणि विचारतात, का रे तू तिथे कशाला गेला होता? अरे ते सगळं शिकल्याने तुझी देहबुद्धी कमी नाही होणार, तुझी देहबुद्धी वाढेल. असं कधी काही करत जाऊ नकोस. असं म्हटल्यानंतर आता योगीन महाराजांची ती काही हिंमत नव्हती की त्यांना नकार देतील. वास्तविक योगीन महाराजांना ची अपेक्षा अशी होती की जेव्हा त्यांनी हे विचारलं ठाकूरांना की माझ्या दुष्ट वासनांवरती मी कसं ताबा मिळवू शकतो, तर त्यांना वाटलं होतं की कदाचित काहीतरी मला मंत्र सांगतील, काहीतरी वनस्पती खायला देतील, काहीतरी आसन सांगतील. पण ठाकूरांनी फक्त एवढंच सांगितलं की तू हरिनाम घेत जा. आता ठाकूरांनी त्या हठयोगीकडे जायला नाही म्हटलं आणि हरिनाम घ्यायला सांगितलं आणि आता पकडलं सुद्धा. तर पुढचे काही दिवस योगीन महाराजांनी अत्यंत प्रामाणिकपणे हात टाळी देऊन हरिनाम करायला सुरुवात केली आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दांमध्येच की त्याचे चमत्कारिक परिणाम त्यांना अनुभवास येऊ लागले. ते स्वतःच म्हणतात. त्याचे चमत्कारिक परिणाम त्यांना स्वतःला अनुभवास येऊ लागले, हे स्वतः ते स्वीकार करतात. आणि याचं थोडंसं आपण जरा डिसेक्शन करूया की असं हे ठाकूरांनी सांगितलं आणि त्याचं मागचं कारण काय. हे पहा, सगळ्यात पहिली गोष्ट की योगीन महाराजांनी हठयोगीकडे जाण्यास नाही म्हटलं योगीन महाराजांना, तर हे पहा, दुष्ट वासना हे शरीरामध्ये नसतात. शरीर म्हणजे काय, नुसतं एक एक्सप्रेशन आहे. दुष्ट वासना असतात कुठे? काम, क्रोध, लोभ, मोह, मत आणि मत्सर हे आपल्या वेदांतामध्ये आपण शिकलेलो आहोत. विवेक चूडामणीमध्ये हे सगळं शिकलेलो आहोत आपण की हे सगळं जे आपलं मन आहे, जे एक मायाजनित इग्नोरन्स प्रोड्यूस्ड एक तो माइंड आहे, त्याच्यात असतं. शरीरामध्ये नुसतं त्याचं एक्सप्रेशन असतो. तर त्याचं मूळ कुठे असतो? ते मनात असतो. आणि जर ते मन स्वच्छ केलं तर मन स्वच्छ कसं होऊ शकतं? ईश्वराचं नाव घेऊन. वचनामृतमध्ये सांगतात ना ठाकूर, देवाचं नाव घेतल्याने काय होतं? अनेक जन्माचे संस्कार कापल्या जातात. वासना, कामना हे सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. म्हणून ईश्वराचं नाव घेतलं पाहिजे. म्हणूनच आपण जपध्यान करतो ना. आणि जर म्हणजे जेव्हा आपल्या योगीन महाराजांनी हे अत्यंत प्रामाणिकपणे हात टाळी घेऊन हरीचं नाव घेतलं, तर त्यांना लागलीच त्याचे जे परिणाम त्यांच्या अनुभवास त्यांना येऊ लागले. आणि एक दुसरी जी एक जे तथ्य किंवा जी एक गोष्ट मी सांगू इच्छितो या संदर्भात, गोष्ट म्हणजे सिद्धांत, की पहा, रामकृष्ण संघामध्ये प्रत्येक गोष्टी ही नेहमी एक धनात्मक, एक पॉझिटिव्ह पद्धतीनेच आपण घेत असतो.
पॉझिटिव्ह पद्धतीने म्हणजे कशी, की आपल्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये या सगळ्या दुष्ट कामना वासना आहेतच, पण त्याचं चिंतन केल्याने त्या गोष्टी कमी होणार नाही. काहीतरी पवित्र चिंतन केल्याने, पवित्र नाव घेतल्याने त्या काही कमी होतील. स्वामीजी फार छान म्हणतात एका ठिकाणी, की आपल्यामध्ये जे काही दोष आहेत ते घालवायचे असतील, तर त्या दोषांचं चिंतन करू नका. मग काय करा, काहीतरी चांगल्या गोष्टीचं चिंतन करा, तर ते दोष आपल्या आप गळून पडतील. ठाकूरांनी अजून काय सांगितलं, तर काय परफेक्ट सायन्स आहे बघा. हात ताळे घेऊन हरीचं नाव घे, म्हणजेच काय, ईश्वराचं चिंतन कर, तर तुझ्या या दुष्ट कामना वासना या नाहीशा होतील. आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे केलं आणि म्हणूनच त्यांना त्याचं परिणाम लागलीच त्यांना प्राप्त झाले. तर पहा बंधू भगिनींनो, या घटनेतून दोन सिद्धांत आपण शिकलोत. एकतर ईश्वर नावाचा काय महिमा आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि आपल्याला सुद्धा कधी कधी असं वाटतं की काहीतरी भौतिक क्रिया केल्याने आपण आपल्या मनावरती ताब्या मिळू शकू. तसं काही नसतं. आपल्या ज्या काही दुष्ट वासनाचं एक्सप्रेशन फक्त त्या शरीरामध्ये आहे, पण मुळात त्याचं बी कुठे आहे? बी आहे मनामध्ये. तर त्या मनाला स्वच्छ केलं पाहिजे, आणि ते पण कोणत्या पॉझिटिव्ह मेथडने. म्हणजेच काय, ईश्वराचं नाव घेतल्याने या सगळ्या गोष्टी नाहीशा होत असतील, आणि म्हणूनच आपण साधना करत असतो. तर एक महत्त्वपूर्ण या दोन गोष्टी या घटनेतून आपल्याला शिकायला मिळतात. अजून पुढे जाऊया. योगीन महाराजांच्या जीवनामध्ये, म्हणजे त्यांचं वय वाढत आहे, घरातली परिस्थिती एका काळी खूप सधन होती, पण आता हालाकीची परिस्थिती तिथे येऊन ते ठेपले आहेत. वडिलांची अपेक्षा आहेत की यांनी काहीतरी अर्थार्जन करावं, म्हणून नोकरीच्या शोधाकरता त्यांना कानपूरला पाठवतात. कानपूरला पण ते प्रयत्न करतात, पण त्यांना हवं तसं यश काही प्राप्त होत नाही. त्यांना हवं तसं यश प्राप्त होत नाही, आणि ठाकूरांची भेट झाल्यामुळे सतत मन त्यांच्याचकडे. प्रार्थना, ईश्वर चिंतन याच्यामध्येच त्यांचा सारा दिवस जात असे. आणि त्यांना ते अशा प्रकारे अन्यमनस्क बघून त्यांचे जे मामा होते त्यांना फार चिंता वाटली. आणि त्यावेळेस म्हणजे असं काही दिसलं म्हणजे एकच उपाय, की लग्न करून टाका. लागलीच ते पत्र पाठवतात कलकत्त्याला, की अशी अशी परिस्थिती आहे, असं वाटतं लग्न करून दिल्याने याचं मन ठिकाण्यावरती येईल. लागलीच वडील इथे मुलगी शोधतात, मुलगी सापडते सुद्धा, आणि सगळं काही ठीक होतं. त्याला बोलवायचं कसं, तर एक पत्र पाठवण्यात येतं की लवकर निघून ये, घरी आईची तब्येत खूप खराब आहे. आणि ते पत्र मिळाल्यानंतर लागलीच योगीन महाराज येतात कलकत्त्याला, आणि घरी आल्यानंतर बघतात तर वातावरण फारच वेगळं आहे. आणि काय वातावरण आहे, तर घरामध्ये अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. सनई चोघडे वाजत आहेत. त्यांना काही कळतच नाही काय प्रकार काय आहे. पण नंतर लक्षात येतं की घरामध्ये काहीतरी मंगल प्रसंग आहे, आणि जेव्हा सगळ्या काही गोष्टी त्यांच्या पुढे सांगण्यात येतात ते ते फारच हतप्रभ होतात आणि खूप अस्वस्थ होतात, खूप अस्वस्थ होतात, पूर्ण विरोध करतात. आणि जेव्हा विरोध करतात तर त्यांचे वडील त्यांची मनधरणी करतात, त्यांना समजवतात की पहा, मी त्या मुलीच्या वडिलांना वचन देऊ चुकलेलो आहे, आता ह्या गोष्टी परत होऊ शकत नाही. ते पण तरी सुद्धा योगीन महाराज पूर्ण त्याचा विरोध करतात. आता जेव्हा मुलगा आणि वडील यांचं भांडण सुरू होतं तेव्हा आई मध्ये पडते, आणि तिथे आई म्हणते की पहा, तू तुझ्याकरता नाही तर माझ्याकरता तरी लग्न कर. आणि इथे मात्र योगीन महाराज फार, ज्याला म्हणतो की आईच्या त्या प्रेमाला बळी पडतात आणि लग्नाला होकार देतात. ते लग्न घडतं. आणि लग्न घडल्यानंतर ही बातमी
श्रीरामकृष्णांपर्यंत पोहोचते आणि इकडे यांच्या मनामध्ये खूप रुखरुख वाटत असते, सतत रुखरुख वाटत असते की आता माझ्या आध्यात्मिक जीवनाचं काय होणार. आणि त्या एका विचारापोटी, संकोचापोटी त्यांनी ठाकूरांकडे जाणं बंद करून देतात, सपशेल बंद करतात. पण मनामध्ये वैराग्याची अग्नी जशीच्या तशीच धगधगत आहे एकदम. इकडे ठाकूर फार चिंतित आहेत. ठाकूरांना बातमी मिळते, खूप बोलवणं पाठवल्यानंतर सुद्धा योगीन महाराज काही जात नाही त्यांच्या भेटीला. मनामध्ये खूप संकोच आहे, भीती आहे की आता माझ्या आध्यात्मिक जीवनाचं काय होणार. एका विशिष्ट कारणासकट जेव्हा ठाकूर त्यांना बोलवणं पाठवतात, ते सांगण्याचा इतका वेळ नाही आहे, पण बोलवणं पाठवतात तेव्हा थोडेसे चिडून योगीन महाराज जातात त्यांच्या भेटीला. आणि जेव्हा जसेच ते खोलीमध्ये शिरतात, श्रीरामकृष्ण, भगवान श्रीरामकृष्ण इतके प्रसन्न होतात आणि त्याला विचारतात की का रे, मी तुला इतके बोलवणं पाठवल्यानंतर तू आज शेवटी इतक्या दिवसानंतर आला. संकोचापोटी सांगतात जे काही घडलंय. आता इथे भगवान श्रीरामकृष्ण जे सांगतात, याला एक प्रोफेटिक सेंटेन्सेस म्हणू शकतो, एक अवतारीची वाणीच म्हणू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याला काय सांगावं हे सुचत नाही. कदाचित हे शब्द सुद्धा फार छोटे आहेत, प्रोफेटिक सेंटेन्स. ठाकूर म्हणतात, अरे लग्न झालं म्हणजे काय झालं, लग्न तर मी पण केलेलं आहे. इथली जर कृपा असेल, ठाकूर स्वतःच्या शरीराकडे बोट दाखवून म्हणतात, इथली जर कृपा असेल तर तुझे 1,00,000 लग्न झाले तरी सुद्धा तुझं काही बिघडणार नाही. वंडरफुल. काय शब्द उच्चारतात की अरे लग्न झालं तर काय झालं. पहा, हे आपले काही संकुचित धारणा असतात आणि त्याला घेऊन आपण इतके हे करत असतो. ठाकूर काय म्हणतात की अरे लग्न तर माझं पण झालेलं आहे. जर इथली कृपा असेल तर असे 1,00,000 लग्न झाले तरी तुझं कोणी काही बिघाडू शकणार नाही. असं आश्वासन जेव्हा त्यांना प्राप्त होतं तेव्हा त्यांच्या जीवात जीव येतो आणि ठाकूर माझ्याशी नाराज नाही, माझ्यावर तर तसंच प्रेम करतात, हे जेव्हा ते बघतात तर त्यांना खूप आनंद होतो. परिवर्तित जीवनामध्ये म्हणजे काहीच दिवस, परिवर्तित जीवनाने काही आठवड्यामध्येच आपल्या सौभाग्यवतींना घेऊन योगीन महाराज जातात. ठाकूर त्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांना आशीर्वाद देतात आणि योगीन महाराजांचं जे एक वैराग्यपूर्ण जीवन जसं होतं ते तसंच्या तसंच ते जगतात. पुढे संन्यास पण घेतात, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. म्हणण्याचा अर्थ काय की ज्या काही सूचना भगवान श्रीरामकृष्णांनी, पहा काय सूचना दिली होती. प्रश्न होता योगीन महाराजांचा की आपल्या मनातून दुष्ट वासना कशा कमी होतील. ठाकूरांनी म्हटलं होतं की हात ताळी देऊन हरीचं नाव घेत जा, हरिनाम करत जा. आणि ते त्यांनी केलं, त्याचं पालन केलं आणि संसारात प्रवेश करून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही. हे बिलकुल एकाच जीवनामध्ये ती पावती समोरच दिसतीये, ते प्रूफ समोरच दिसतंय. संसारात शिरून सुद्धा त्यांच्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण कधी झाला नाही. म्हणण्याचा अर्थ काय की एकतर ठाकूरांची अवतार शक्ती होती म्हणून ते तसं म्हणू शकले की एक काय तसे 1,00,000 लग्न सुद्धा जरी झाले तरी इथली कृपा असेल तर तुला कोणता धोका नाही. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकरता काय की हात ताळी देऊन हरीचं नाव घेतल्याने, म्हणजेच ईश्वराचं नाव घेतल्याने या सगळ्या दुष्टवासना त्याच्यावरती आपण ताब्या मिळू शकतो. ही त्याची एक स्पष्ट पावती. संसारात प्रवेश करून सुद्धा योगीन महाराजांच्या जीवनामध्ये कोणताही असा विपरीत प्रसंग कधी घडून आला नाही. त्याचा सगळ्यात मोठा एक हा प्रूफ आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं फार एक सखोल चिंतन झालं पाहिजे आणि त्यातून आपल्या जीवनाकरता काय जरुरी आहे किंवा आपण त्यातून आपल्याला काय ज्याला म्हणतो की टेक अवे आहे, हे खूप एक चिंतन करून आणि आपण कसं आपल्याला काय घेऊन पुढे जायचं आहे
हे त्यातूनच आपल्याला, म्हणजे जोपर्यंत आपण त्याचा खोलीत शिरणार नाही तोपर्यंत ते कळणार नाही. त्यांची भेट सतत घडत, म्हणजे ठाकूरांशी घडत असते आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती सुद्धा होत असते. त्याचं काय प्रमाण? एक मजा आहे बरं. विशेषकर योगी महाराजांच्या जीवनात जर बघितलं तर सतत ते ठाकूरांच्या बरोबर असतात जवळपास 3 वर्ष, पण त्याची दीक्षा होत नाही. एक मोठा स्पेशलच एक काहीतरी केस आहे. पण त्यांची सतत ठाकूरांबरोबर भेट होत असते. आध्यात्मिक काहीतरी त्यांना सूचना देत असतात आणि त्याचं ते तंतोतंत पालन करत असतात आणि त्यांची प्रगती होत असते. त्या प्रगतीचे प्रमाण काय? तर एकदा ठाकूरांना विचारतात, ठाकूर विचारतात आपल्या योगीन महाराजांना, की तुझं इथल्याबद्दल काय विचार आहे? ठाकूर कधी माझं म्हणत नव्हते, इथल्याबद्दल काय विचार आहे? असं ठाकूर अनेकांना विचारायचे. ते का? जेव्हा भक्त लोक काही उत्तर द्यायचे, त्या उत्तराच्या आधारावरती ठाकूर हे नक्की करायचे की याची किती प्रगती झाली आहे. पहा, हे फार एक विचित्रच म्हणजे गोष्ट आहे. म्हणजे साधारणपणे काय वाटतं ना, की आपल्याला स्वतःची स्तुती करून घेणं आपल्याला आवडतं. तर आपल्याला काय वरच्यावर वाटतं, की ठाकूरांना पण स्तुती करून घेणं आवडतं का? हे पहा, स्तुती करून घेणं आवडतं की नाही आवडतं हा भाग वेगळा. पण ठाकूर हे गेज करायचे, अंदाज घ्यायची की याची किती प्रगती झालेली आहे. तर जेव्हा योगीन महाराजांना हे विचारण्यात आलं, की तुझं इथल्याबद्दल काय मत आहे? तर तेव्हा योगीन महाराज म्हणतात, की तुम्ही गृहस्थ पण नाही, तुम्ही संन्याशी पण नाही. आता पहा, हे काय थोडंसं आपल्याला ॲपरेंटली थोडंसं विचित्र उत्तर वाटतं, पण याचा अर्थ काय? तुम्ही गृहस्थ पण नाही, तुम्ही संन्याशी पण नाही. पण याचा निहित अर्थ आहे, की तुम्ही साक्षात ईश्वर आहात. आणि हा अर्थ भगवान श्रीरामकृष्णांना बरोबर कळला, की याच्या मनात काय आहे. आता हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला फारसं काही कळणार नाही. पण त्यांच्या मनात काय आहे हे ठाकूरांना कळलं आणि लागलीच ठाकूर खूप प्रसन्न होऊन त्यांच्या मुखातून निघाला, खूप छान, खूप छान, तुझी चांगली प्रगती होत आहे. श्रीरामकृष्ण हे कोणत्याही उपाधीमध्ये नाही या मायेच्या, हे योगीन महाराजांना त्यांच्या अनुभवास येत होतं. या उत्तरातून त्यांनी हे बरोबर त्यांच्या लक्षात आलं आणि त्याचं त्यांनी कौतुक केलं. भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यामध्ये बरंच काही योगीन महाराज शिकलेत. विशेषकर योगीन महाराजांचा स्वभाव मी आता सांगितलं, की अत्यंत सुसंस्कृत, सुसभ्य, पण मनाचा अपेक्षित असलेला कणखरपणा त्यांच्यात नव्हता. आणि म्हणून विभिन्न घटनेच्या माध्यमातून ते शिकवायचे. तो मनाचा कणखरपणा कसा आणायचा? तर एकदा ठाकूरांच्या खोलीमध्ये, त्यांच्या जिथे कपडे ठेवायचे तिथे झुरळ झाले. ठाकूरांनी म्हटलं योगीन महाराजांना, की बाहेर ते झुरळाला घेऊन जा आणि त्याला मारून टाक. आता मनाचा कणखरपणा तितका नाही आहे. त्यांनी काय केलं, त्या झुरळाला उचललं, बाहेर जाऊन सोडून दिलं. आणि हे काय घडणार ठाकूरांना सगळं माहीत होतं. कारण की ते झुरळ मारायला त्यांनी योगीन महाराजांना सांगितलं, नरेंद्रनाथांना सांगितलं नाही. कारण नरेंद्रनाथांना सांगितलं असतं तर त्या झुरळाचं पूर्ण खानदान संपवलं असतं त्यांनी. ते त्यांना माहीत होतं. तर त्यांनी ते झुरळ बाहेर जाऊन सोडून दिलं. आतमध्ये आल्याबरोबर, का रे झुरळाला सोडलं का, मारलं का? तर जरी मनाचा तितका कणखरपणा नव्हता तरी त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, की नाही, मी त्याला सोडून दिलं. ठाकूर नाराज झाले. का नाराज झाले? 2 गोष्टींकरता, की आवश्यक असेल तिथे मनाचा कणखरपणा असलाच पाहिजे, हे त्यांच्यावरती बिंबवण्याकरता एक. आणि दुसरं, की अरे मी तुला काहीतरी सूचना, म्हणजे जर तू स्वतःच्या मनाप्रमाणे वागशील तर भविष्यामध्ये मी तुला जे काही आध्यात्मिक सूचना देणार, तर तू त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी भेसळ करून आणि स्वतःच्या मनाप्रमाणे करशील, मग तुझी प्रगती कशी होणार? हा त्याचा निहित अर्थ आहे.
म्हणून हे अपेक्षित आहे की जे काही आपले गुरु आपल्याला सांगतात त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा काही प्रश्न असेल ते विचारण्याची मुभा आहे. पण एकदा संशय नाहीसे झाल्यानंतर जे काही सांगितलेलं आहे निमूटपणे जसंच्या तसं त्याला आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या घटनातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. स्पष्टपणे आपल्याला हे जाणवतं. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्ण चांगलीच कान उघडणी करतात योगीन महाराजांची. अशा त्यांच्या जीवनातले बरेच प्रसंग आहेत. तितका आपल्याकडे वेळ नाही आहे. पण तरी विशेषकर माताजींच्या संदर्भात एक दोन त्यांच्या घटना त्याचं चिंतन करून मग आपण तिथे थांबूया. माताजींची सेवा योगीन महाराजांकडनं खूप घडली आहे. तसे बघितलं तर माताजींची सेवा 4 संन्यासी शिष्यांनी केलेली आहे. सगळ्यात पहिले म्हणजे लाटू महाराज, त्याच्यानंतर शारदानंदजी महाराज आले पण ते खूप शेवटी आलेत. शारदा प्रसन्न म्हणजे त्रिगुणातीतानंदजी महाराज त्यांची दीक्षा सुद्धा माताजींकडनं झाली आहे आणि ती दक्षिणेश्वरीच झालेली आहे. आणि चौथे म्हणजे योगीन महाराज. आश्चर्य म्हणजे हे की योगीन महाराजांनी त्यांची सेवा केली पण त्यांचा काही संवाद कधी व्हायचाच नाही. भगवान श्रीराम कृष्णांनी, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आपण आत्ताच चर्चा केली की योगीन महाराजांची दीक्षा ठाकूरांनी देह ठेवल्यानंतर झालेली आहे. आणि ठाकूरांनी देह ठेवला आणि 15 दिवसानंतर माताजी वृंदावन तीर्थयात्रेकरता गेल्या होत्या. त्या पूर्ण त्या ग्रुपमध्ये, त्या कळपामध्ये योगीन महाराज सुद्धा होते. आणि तिथे पोहोचल्यावरती हे लक्षात आलं म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी माताजी त्यांचं, जरी त्या खूप काही दुःख सोसत होत्या, ठाकूरांचा जे काही दुरावा निर्माण झाला होता, तरी सुद्धा सतत ठाकूरांच्या चिंतनाने त्यांचं तिथे वागणं आणि बोलणं बिलकुल ठाकूरांसारखं झालं होतं असं योगीन महाराज सांगतात बरं आठवणीमध्ये. की माताजी इतक्या त्यांचं ते ध्यान किंवा समाधी इतकी प्रगाढ व्हायची की त्यांना बघून ठाकूरच जणू काही इथे वावरत आहेत की काय असं त्यांना अनुभवास यायचं. आणि माताजींना त्यावेळेस ठाकूरांनी दर्शन देऊन सांगितलं, अलौकिक प्रत्यय ज्याला म्हणतो, की तू योगींला हा मंत्र दे. आणि हे दर्शन त्यांना सतत घडायचे. पहिले 2 दिवस त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांना असं वाटलं की त्यांच्या स्वतःच्याच मनाचा काही खेळ आहे का. पण जेव्हा सतत हे घडू लागलं तेव्हा माताजींनी विचारलं की योगींशी माझा संवाद होत नाही तर मी त्याला मंत्र काय देणार. मी त्याच्याशी बोलत नाही, तो माझ्याशी बोलत नाही. ठाकूर म्हणाले की मी त्याला तसं सांगतो. आणि तशीच सूचना ठाकूरांनी अलौकिक प्रत्ययामध्ये, दर्शनामध्ये योगीन महाराजांना दिली आणि त्यांची तिथे दीक्षा होते. पहा, एक फार मोठा एक हा म्हणजे एक बोलका प्रसंग म्हणूया याला किंवा काय म्हणूया, विचित्र एकदम, की ठाकूरांच्या देह ठेवल्यानंतर आणि इतकी आध्यात्मिक प्रगती झाल्यानंतर कुठेतरी मागे दीक्षा होते. एक मोठा एक ऐकायला जरा विचित्रच वाटतं, पण हे सत्य घटना ही घडलेली आहे. 1 वर्ष जवळपास तिथे राहिल्यानंतर हे सगळे लोक परततात. माताजी कामारपुकूरला जातात आणि वराहनगर मठामध्ये योगीन महाराज येतात आणि त्यांना गेरुवा वस्त्र काशीपूरला ठाकूरांनी दिलेलंच होतं. तिथे येऊन ते विधिवत संन्यास सुद्धा घेतात. आई वडील भेटायला येतात पण तसे ते प्रसन्नच असतात, पण कुठेतरी वाईट वाटतंच. पण विशेष म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती हयातीत असताना सुद्धा त्यांनी कधी पण त्यांच्या या जीवनाबद्दल कधी पण काहीही ज्याला म्हणूया की हरकत घेतली नाही. त्या स्वतः पण एक, आता ज्यांना ठाकूरांच्या एक सुस्पष्ट आशीर्वाद मिळालेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये अजून कोणत्या प्रकारचा संदेह राहू शकतो की मनुष्य जीवनाचा उद्दिष्टच ईश्वर लाभ, हे त्यांना चांगलं कळालेलं असतं आणि त्या पण स्वतः एक फार उच्च कोटीच्या साधिका असतात. माताजींच्या संदर्भात जी चर्चा आपली सुरू होती, तर एक प्रसंग तिथे सांगणं फारच एक ज्याला म्हणतो की एक संदर्भपूर्ण होईल आहे.
जे कोणी योगीन महाराजांना प्रणामी म्हणून पैसे द्यायचे ते सर्व पैसे एखाद्या लहान मुलगा जो असतो तो पैसे कसे बिलकुल साठवून ठेवतो तसे ते साठवून ठेवायचे. कशा करता की माताजींना जेव्हा तीर्थयात्रेला जायचं असेल तेव्हा त्यांच्या सेवेकरता ते कामी येतील. बिलकुल पै आणि पै ते साठवून ठेवायचे. आणि एवढंच नव्हे तर एकदा एक फारच एक महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे. ती म्हणजे अशी की शारदानंदजी महाराज तेव्हा आईचा आणि त्यांचा इतका संपर्क झालेला नसतो. मग काय झालेलं असतं की सारखे सारखे स्वामीजी त्यांना काहीतरी सूचना द्यायचे, चिडायचे. ते फार डिस्टर्ब व्हायचे. तर ते एकदा योगीन महाराजांना सांगतात की योगिंदा काय सांगू, स्वामीजींचा मूड मला काही कळत नाही. कधी कधी एक बोलतात, कधी कधी दुसरं बोलतात, कधी कधी एका गोष्टीला इतकं वरती चढवून घेतात आणि मी नेमकं काय करावं मला काहीच कळत नाही. आणि मग कधी कधी खूप चिडतात सुद्धा. तेव्हा योगीन महाराज म्हणतात की म्हणूनच मी त्यांच्या नादी लागत नाही, मी माताजींना पकडलंय. तू सुद्धा माताजींना पकड, पहा सगळं सुरळीत होऊन जाईल. आणि अक्षरशः म्हणजे स्वामीजींना सोडत नाही, पण त्यानंतर ते माताजींकडे त्यांचं येणं जाणं सुरू होतं. आणि त्यानंतर खरंच त्यांना एका प्रकारची शांती लाभते आणि एका प्रकारची जी भीती होती स्वामीजींबद्दल ती थोडीशी कमी होते. आणि त्याच्यानंतर त्यांची आणि माताजींची इतकी एक ज्याला म्हणतो की आई आणि मुलाची इतकी जवळीक निर्माण होते की ज्याला म्हणतो की पुढे सगळा काही भार शारदानंदजी महाराज स्वतः त्यांचं वहन करत असतात. तर ही घटना मुद्दाम का सांगितली की पहा की तसं बघितलं तर शारदानंदजी महाराज काही फार मोठे एक थोर महापुरुष, पण आईची ओळख पटवून देण्याकरता त्यांना योगीन महाराजांची मदत लागते. यातून हे लक्षात येतं की योगीन महाराजांची आध्यात्मिक पातळी काय होती. आपल्या शेवटच्या काळामध्ये स्वामीजींनी 1 मे 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि त्यांना योगानंदजी महाराजांना रामकृष्ण मिशनचं पहिलं व्हाईस प्रेसिडेंटसुद्धा त्यांनीच नियुक्त केलं होतं. हे सेवाकार्य ठाकूरांच्या शिकवणीच्या अनुयायी नाही असं त्यांचं मत होतं. पण स्वामीजी त्यांची समजूत घालतात आणि ते सांगतात की ठाकूरांच्या नेमकं जे काही शिकवणी आहेत बऱ्याच गोष्टी ठाकूरांनी सांगितल्या नाही, पण त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि असं सांगून ते उदाहरण देतात की पहा ठाकूरांनी कुठेही सांगितलं नाही वचनामृतमध्ये की तुम्ही माझी पूजा करा, तरी सुद्धा आपण पूजा करतो की नाही. हा स्वामीजींचं पण काय एक म्हणजे सुपीक डोकं. योगानंदजी महाराज जेव्हा हरकत घेतात की त्यांनी ठाकूरांनी कुठे सांगितलंय की गरीब गरजूंची सेवा करा, तर स्वामीजी सरळ म्हणतात की ठाकूरांनी असं पण कुठे सांगितलंय की तुम्ही माझी पूजा करा, तरी सुद्धा करतो की नाही आपण त्यांची पूजा. तर त्यांच्या शिकवणीचा जे निहित अर्थ ते आपण तो गृहीत घेतला पाहिजे. आणि परिवर्तित जीवनामध्ये त्यांचं मन पालट होतं, त्यांना कळतं की खरंच हे जे काही सेवा कार्य आहे हे ठाकूरांच्या शिकवणीच्या अनुयायीच आहेत आणि ते सुद्धा त्याला स्वीकार करतात आणि यथायोग्य त्याच्यामध्ये सहभागसुद्धा घेतात. छोट्याशा आजारपणानंतरच लगभग 3 ते 4 महिन्याच्या त्यांचं शरीर फार नाजूक, अत्यंत नाजूक, आणि त्यातून ठाकूर आणि माताजींची सेवा केल्यामुळे त्यांचं खाण्यापिण्याकडे फार लक्ष नसायचं. आणि म्हणूनच रामकृष्ण संघाचे हे जे 16 त्यागी शिष्य होते, या 16 त्यागी शिष्यांपैकी सगळ्यात पहिलं जर कोणाचं शरीर म्हणजे शरीर याचं म्हणजे पात होतो तर ते योगीन महाराजांचाच. 28 मार्च 1899 साली दुपारी 3:10 ते त्यांचा ते देहपात होतो. माताजी तेव्हा हयातीत असतात आणि योगीन महाराज त्यांचे खूपच लाडके, म्हणून माताजी त्यांना खूपच म्हणजे त्रास होतो. अर्थातच कोणत्या आईला त्रास नाही होणार. आणि माताजींच्या मुखातून एक वाक्य निघतं की पहिली वीट सरकली, आता हळूहळू सगळंच काही असं मातीत मिसळून जाणार. कारण की त्या बघू शकत होत्या ना, आणि शरीर घेतलंय तर हे शरीर जाणारच असं म्हणून खूप आक्रोश करतात. आणि योगीन महाराजांच्या देह ठेवल्यानंतर
त्यांनी माताजींना एक खूप सुंदर रजाई दिलेली असते आणि ती रजाई थोडीशी मळकी झालेली असते, म्हणून ते आपल्या एका शिष्याला म्हणतात की हे अ, याचं बाहेरचं जे कव्हर असतं ते बदलवून आण, पण कापूस तसाच ठेव, असं सांगतात. पण जसंच तो सेवक घेऊन जाणार, लागलीच त्याच्या हातातून ते परत मागून घेतात की नको नको नको, राहू दे, माझ्या योगींनी मला हे आणून दिलेली आहे. आणि तिला बघितल्यानंतर मला या योगींचीच आठवण होते. पितृप्रेमाची पुत्रप्रेमाची ऊब मला मिळते. याला काही बदल करू नको, मी याला असंच वापरीन. आणि शेवटपर्यंत माताजी ती रजाई आपल्या जवळच ठेवतात. तर असे हे त्यागी सत्पुरुष, अत्यंत मृदू स्वभावचे, पण तितकेच प्रेमळ, सर्व काही सहन करणारे, ठाकूरांची अपार सेवा करणारे, आपल्या गुरुबंधूंवरती प्रेम करणारे आणि विशेष करून कलकत्त्याच्या भक्तांवर सुद्धा त्यांनी खूप प्रेम केलेलं असे हे योगीन महाराज. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जो एक वैराग्याची धगधगती अग्नी त्यांच्या हृदयात होती, ती अग्नी, वैराग्याची अग्नी आणि ठाकूरांच्या भक्तीचा ओलावा जो त्यांच्या हृदयात होता, तो आमच्या सर्वांच्या जीवनात सुद्धा येऊ अशी त्यांच्याच चरणी प्रार्थना करतो. ठाकूर माताजी स्वामीजींच्या चरणी सुद्धा प्रार्थना करून आजच्या माझ्या व्याख्यानाला, या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.